राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील 61,900 पात्र शेतकऱ्यांना 523 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली। आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 2 लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेली पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही प्रसिद्ध केल्या जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकेनं महाआयटीद्वारे विकसित केलेल्या योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे। पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS-द्वारे सूचना पाठवण्यात येणार आहेत। तसंच लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा, सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। 2000 शेतकऱ्यांना 5 कोटींचा पीक विमा, पुरंदरच्या कांदा उत्पादकांना दिलासा, अतिवृष्टीतील नुकसान भरपाई खात्यात जमा होणार। खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुरंदर तालुक्यातील 2066 शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत प्रति हेक्टर 53,000 रुपयांप्रमाणे भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांच्या माहितीनुसार 161 हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकांसाठी ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली। राज्यातील 13,273 कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप कृषी योजना गतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते योजनेचा प्रारंभ। याने कृषी विभागाचं कामकाज गतिमान व्हावं यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि या अंतर्गत इंदापूर तालुक्यातील 48 सज्जनमधील कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात जात आहे। पीक कर्ज वाटपासाठी शिबिर आयोजनाचा प्रशासनाला विसर। कर्जासाठीच्या कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना विविध विभागामध्ये चक्रा मारावे लागत आहेत। खरीप हंगामासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज घेण्यासाठी विविध विभागांमधून कागदपत्रे गोळावी करावी लागत आहेत। पूर्वी तालुका स्तरावर एकछत्री शिबिरांचं आयोजन केलं जात असल्यामुळे हे काम सोपं होत होतं, परंतु यंदा प्रशासनाने अशी शिबिरे आयोजित न केल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जात असून त्यांना सावकारांकडे जावं लागतंय। ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायदा लवकरच प्रक्रिया अंतिम टप्प्यात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती। राज्यातील ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार आणि साखर कारखाने यांच्यातील आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक आणि कायदेशीर करण्यासाठी स्वतंत्र कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे। प्रस्तावित कायद्यानुसार ऑनलाईन पोर्टलद्वारे सर्वांची सक्तीची नोंदणी, करारांचं नियमन आणि स्वतंत्र तक्रार निवारण प्रणालीची स्थापना केली जाणार आहे। रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा प्रश्न अद्याप कायम। मराठवाड्यामध्ये अनेक प्रकल्प अपूर्ण, हजारो कोटींची गरज। मराठवाड्यामधील अनेक मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प निधी अभावी तसेच भूसंपादन, पुनर्वसन आणि प्रशासकीय विलंबामुळे अनेक दशकांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत। नाबार्डच्या माध्यमामधून 15,000 कोटी रुपयांच्या वित्त पुरवठ्यास मंजुरी मिळाली असली तरी कालवे आणि वितरण व्यवस्था अपूर्ण असल्याने निर्माण झालेल्या जलसाठ्याचा पूर्ण क्षमतेने वापर होऊ शकलेला नाही। येवल्या 2,929 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे दिलासा। या योजनेअंतर्गत येवला तालुक्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरील 24 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जाणार असून त्यात 17,50,00,000 रुपये मुद्दल आणि 6,50,00,000 रुपये व्याजाचा समावेश असेल। यामुळे शेतकऱ्यांवर असणाऱ्या कर्जाचा बोजा कमी होऊन त्यांना आगामी हंगामासाठी बँकांकडून नव्याने पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। नागपूर जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढू लागला। मोठ्या धरणांमध्ये 57% अधिक, काही प्रकल्पांमध्ये अद्याप असमाधानकारक स्थिती। सुरुवातीला पावसाने ओढ दिली असली तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ नोंदवण्यात आली। मात्र तोतलाडोह धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% कमी साठा असून जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अजून देखील पूर्णपणे समाधानकारक पातळीवर पोहोचलेला नाही। अमरावती जिल्ह्यातील 30,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी अदंतरी। ॲग्रीस्टॅग क्रमांकासह आधार प्रमाणीकरणाची अद्याप नोंदणीच नाही। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या अंतर्गत जिल्ह्यामधील 4,25,199 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली असली तरी 30,161 शेतकरी अद्याप देखील नोंदणीपासून वंचित आहेत। शासनाने अटी शिथिल करून मुदतीत ॲग्रीस्टॅग नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण न केल्यास पात्र असून देखील शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे।
गिरणा मोसम नदीला पूर, नदीकाठावरील कुटुंबांचं स्थलांतर, टेहरे पूल वाहतुकीसाठी बंद, चनकापूर हरणबारी धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. खबरदारीचा उपाय म्हणून मालेगाव शहरातील नदी पात्रालगत राहणाऱ्या 60 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून प्रशासनाने नागरिकांना नदी किनारी जाण्याचं टाळण्याचं सांगण्यात आलंय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये राजनी येथे पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांविना 5 वर्षांपासून पदरिक्त, उपचारांअभावी घोडेगावमधील पशुधन संकटात. शासकीय दवाखान्यात वेळेवर लसीकरण होत नसल्यामुळे पशुपालकांमध्ये मोठा संताप निर्माण झालाय. येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिलाय. सर्पदंशाचं झटपट निदान, रुग्णांवर पटापट उपचार, स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किटसाठी 1,22,00,000 रुपयांची निधी मंजूर. आरोग्य विभागाने गुरुवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार हा प्रशासकीय मान्यता देण्यात आली. वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाकडे हा निधी वर्ग करण्यात आला असून ठरवून दिलेल्या उद्देशाकरताच खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी, दुसरी यादी जाहीर. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुण्यातील 61,900 शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर झाली असून 533 कोटींची कर्जमाफी प्रस्तावित आहे. राज्यभरातील अंतिम लाभार्थी यादी देखील लवकरच प्रसिद्धी होणार आहे. कृष्णाचे पाणी दुष्काळी भागात वळवण्याच्या प्रकल्पाला गती, सर्वेक्षण आणि सविस्तर अहवालासाठी 24 कोटींची प्रशासकीय मान्यता. जलसंपदा विभागाने शासन निर्णय जारी करून आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने राबवण्यात जाणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत अहवाल तयार केलाय आणि या कामात कोणत्याही नवीन आर्थिक दायित्वाची निर्मिती न करता सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पावसाचा जोर कायम, कोकणात ऑरेंज तर घाटमाथ्याला रेड अलर्ट. पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रिय राहणार. उत्तर पश्चिम आणि मध्य भारतासह संपूर्ण राज्यात पुढील काही दिवस मुसळधार हजेरीची शक्यता वर्तवण्यात आली. प्रतिकूल हवामान लक्षात घेता नागरिकांनी आणि प्रवाशांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील मनरेगाच्या शेळीपालन शेडचा प्रस्ताव 2 वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत. 20हून अधिक गावांमधील महिलांचा पंचायत समितीसमोर ठिय्या. 15 दिवसात मंजुरी आणि निधीची मागणी. कागदपत्रांची पूर्तता करून देखील निधी अद्याप वर्ग न झाल्यामुळे संतप्त महिलांनी कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलन सुरू केलंय. तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रियेला उशीर झाला असून नवीन प्रणालीद्वारे लवकरच सर्व प्रकरणांचा निपटारा केला जाईल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. भेसळखोरांच्या तोंडचं पाणी पळालं. नागपूर जिल्ह्यामध्ये दूध संकलन 50,000 लिटरने घटलंय. जिल्ह्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे धाबे दणाणले. कृत्रिम उत्पादने आणि रसायनांचा वापर करून तयार केलेल्या बनावट दुधाच्या विक्रीविरुद्ध व्यापक मोहीम उघडण्यात आली. दोषी आढळणाऱ्या केंद्रांवर छापे मारून परवाने रद्द करणे, गुन्हे नोंदवण्याची कारवाई केली जात आहे. पतीपेक्षा पत्नीचं उत्पन्न जास्त असेल तर पोटगी नाही, मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. मुंबई उच्च न्यायालयाने पोटगी संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय देत स्पष्ट केलंय की पत्नीचं उत्पन्न जर पतीपेक्षा जास्त असल्यास तिला पोटगीचा हक्क राहणार नाही असं न्यायालयाने नमूद केलंय. कौटुंबिक न्यायालयातील या दाव्यासंदर्भात ही नवी व्याख्या अत्यंत मार्गदर्शक ठरेल. विदर्भात 26% पेरणी बाकी. राज्यामध्ये अमरावती विभाग आघाडीवर, जिल्ह्यांमध्ये बुलढाणा टॉप. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत होते, मात्र नंतर झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कामांना वेग आलाय. कृषी विभागाच्या अहवालानुसार येत्या काही दिवसात उर्वरित भागांमधील कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामधील गावे पाण्याच्या तर ठेकेदार निधीच्या प्रतीक्षेत. जलजीवनची 500 कामे ठप्प. 135 कोटी रुपयांची गरज. जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, नळ जोडणी यासारख्या कामांची बिले न मिळाल्यामुळे ठेकेदारांनी कामे बंद ठेवलीत. थकीत देयकांसाठी निधी मंजूर झाल्यास ग्रामीण भागांमधील नागरिकांना नळाद्वारे शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. आषाढीमध्ये 4 दिवसात विकला जातोय 1.25 कोटी कप चहा. 12 कोटींची उलाढाल होते. चहा पावडर आणि साखरेची मागणी वाढते. पंढरपूर यात्रेत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांमुळे चहा, साखर, दूध आणि इतर फराळाच्या पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. या 4 दिवसांमध्ये 300हून अधिक लहान मोठ्या स्टॉल्स आणि हॉटेल्सच्या माध्यमामधून स्थानिक व्यापाऱ्यांना चांगलाच रोजगार मिळतो. बचत गटातील लाडक्या बहिणीसाठी खुश खबर. यावर्षी बँकांकडून मिळणार 715 कोटींचं कर्ज. व्याजदर 7 ते 12%. सुरुवातीला 30,000 विना परतावा तर नंतर 60,000 रुपये. राज्यामध्ये 2.5 लाखांवर बचत गट असून त्या अंतर्गत 2.5 कोटींवर महिला संलग्नित आहेत. या महिलांना यंदा 15,000 कोटींच्या कर्ज वाटपाचं उद्दिष्ट केंद्र सरकारने दिलंय. या सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांमधील महिलांना 715 कोटींचं कर्ज वाटप होईल. वार्षिक 7 ते 12% व्याजदराने महिलांनाही कर्ज मिळणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कर्ज वाटपाचं उद्दिष्ट तिप्पट असणार आहे.
राज्यातील 3 लाख शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित, विशेष भूधारण गटातील शेतकऱ्यांचं वर्गीकरण रखडलं. प्रशासकीय आणि तांत्रिक त्रुटींमुळे संगणकीय प्रणालीमध्ये योग्य नोंद न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळालेला नाही. त्यामुळे पीक विमा, कर्जमाफी आणि इतर महत्त्वाच्या शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्यात त्यांना अडचणी येत आहेत. भंडारदरा धरण 80% भरलं. पाणलोट क्षेत्रांमध्ये जोरदार पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे परिसरातील इतर लहान मोठी धरणे आणि तलावांमध्ये पाणीसाठ्यामध्ये देखील झपाट्याने वाढ होते. अशीच परिस्थिती राहिल्यास महिनाभरामध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरून नागरिकांची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.